तेल्हारा तालुक्यातील हिवरखेड पोलीस स्टेशन अंतर्गत येत असलेल्या अडगाव येथे 17 एप्रिल रोजी 2 ठिकाणी हिवरखेड पोलिसांनी धाडी टाकून 4 गोवंशाला जीवनदान दिले। गेल्या कित्येक महिन्यांपासून तेल्हारा तालुक्यात गोवंशांची व गोमातेची कत्तल प्रचंड प्रमाणात होत असल्याचा सुगावा लागत होता, परंतु याकडे पोलीस प्रशासन डोळेझाक करत असल्याने अनेक जनावरांना आपले प्राण गमवावे लागल्याची चिरड जनमानसात निर्माण झाली आहे। या कारवाई फिर्यादी SI पांडुरंग राऊत यांच्या माहितीवरून आरोपी शेख आसम याकूब शेख एजाज मजीद राहणार अडगाव यांच्या निवासस्थानी पोलिसांनी छापा मारला असता तेथे 4 किलो गोवंश मांस, 1 कातडी, 1 सुरी, 1 लोखंडी कुऱ्हाड आणि 4 जिवंत गोवंश मिळून एकूण मुद्देमाल 37,450 रुपये एवढा जप्त करण्यात आला। तर दुसऱ्या धडीमध्ये आरोपी शेख जावेद कहार, शेख सद्दाम, शेख सुलेमान राहणार अडगाव यांच्याजवळ सुद्धा अवैध गोमांस 150 किलो आढळून आले। या मुद्देमालाची किंमत 30,000 रुपये आहे। या आरोपींवर विविध कलमानुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे। माननीय जिल्हा पोलीस अधीक्षक जी श्रीधर यांची गोहत्या बाबतीत जिल्ह्यातील सर्व पोलीस प्रशासनाला कडक निर्देश असून सुद्धा तालुक्यात गोमाता व गोवंशांची चोरीचे अनेक प्रकार घडत असून या चोरीचा कसून तपास पोलीस प्रशासन करत नाही व हीच जनावरे कत्तलीसाठी वापरली जात आहेत तथा घरपोच चोरून मांस विक्री करणारी टोळी सुद्धा तालुक्यात सक्रिय असल्याचे समजते। गोमातेच्या व गोवंशांच्या कत्तली थांबविण्याबाबत कठोर कायदे जरी करण्यात आले तरी त्याची अंमलबजावणी मात्र शून्य असल्याचे या तालुक्यात पाहावयास मिळत आहे। गोमातेच्या गोवंशाच्या कत्तली त्वरित थांबवून आरोपींवर कठोर कारवाई करा, अन्यथा रस्त्यावर उतरू असा इशारा विश्व हिंदू परिषदेने दिला आहे। संदीप सोळंकीसह चंद्रकांत मोरे, विदर्भ न्यूज, तेल्हारा।